जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। जगण्याच्या बाबतीत आपल्याला अनेक बरे वाईट अनुभव येतात. कधी कोणी दगाफटका करतं, तर कधी नशिबाचे फासे उलटे पडतात. कधी आपली म्हणवणारी व्यक्ती एवढा मोठा विश्वासघात करते की चांगल्यावरचा सत्यावरचा विश्वासच उडून जातो. पण अशा वेळी जर आपल्याकडे आध्यात्मिक अधिष्ठान असेल तर सगळे धक्के पचवून आपण आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याचं धैर्य मिळवू शकतो. पालीच्या सुरेश बेलोसे यांच्याही बाबतीत असंच काहीसं घडलंय. पालीचे रहिवासी असलेले सुरेश बेलोसे लहानपणापासूनच बल्लाळेश्वराला जायचे. गवंडी काम करणाऱ्या सुरेशना आयुष्यातल्या अनेक लहान मोठ्या प्रसंगात बल्लाळेश्वराच्या कृपेची प्रचिती आली आणि नकळत ते बल्लाळेश्वराचे भक्त झाले. पालीच्या या सुप्रसिद्ध बल्लाळेश्वराची तितकीच एक प्रसिद्ध आख्यायिका सांगितली जाते. पल्लीपूर नगरीत कल्याणशेठ नावाचा एक वैश्वाणी राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं इंदुमती. बऱ्याच वर्षांनी या दाम्पत्याला एक मुलगा झाला. त्यांनी त्याचं नाव बल्लाळ ठेवलं. बल्लाळाला पुढे ईश्वर भक्तीची गोडी लागली आणि त्याची गणेश आराधना दिवसेंदिवस वाढू लागली. तो आपल्या मित्रमंडळींना घेऊन जंगलात जायचा आणि पाषाणाची मूर्ती घेऊन तिला गणेश समजून तिचं पूजन करायचा. एके दिवशी कल्याण शेठकडे काही मुलांचे पालक तक्रार घेऊन आले. तुमचा मुलगा आमच्या मुलांना बिघडवतोय असं त्यांचं म्हणणं होतं. बल्लाळ अभ्यासात लक्ष देत नाही म्हणून आधीच कल्याण शेठ त्याच्यावर चिडलेले होते. त्यात ही तक्रार ऐकून त्यांचा राग अनावर झाला. रानात बल्लाळ नेहमी जायचा तिथे ते गेले आणि बल्लाळानं मांडलेली पूजा त्यांनी उधळून दिली. कल्याण शेठजींच्या या अवतारानं सगळी मुलं घाबरून गेली. मात्र ध्यानमग्न असलेल्या बल्लाळाला याची जाणीवही झाली नाही. अखेर शेठजींच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी एका मोठ्या सोट्यानं बल्लाळावर प्रहार केले. रक्तस्राव होऊन बल्लाळ बेशुद्ध झाला. त्याच अवस्थेत निर्दयी कल्याण शेठनं बल्लाळाला झाडाला बांधून ठेवलं. आता येऊ दे तुझ्या गणपतीला, तोच तुला जेवू घालेल असं म्हणत कल्याण शेठ तिरमिरीत तिथून निघून गेले. लहानगा बल्लाळ त्याच अवस्थेत बराच वेळ निपचित पडून होता. अखेर काही काळानं त्याला शुद्ध आली आणि मारानं त्याचं सगळं शरीर ठणकू लागलं. त्यानं श्री गणेशाचा धावा केला. बल्लाळाचा धावा श्री गणेशानं ऐकला आणि श्री गणेश त्याला प्रसन्न झाले. त्याचे बंध तुटले, अंगावरच्या जखमा बऱ्या झाल्या आणि गणपती बाप्पानं बल्लाळाला वर दिला, वत्सा तू श्रेष्ठ भक्त, आचार्य आणि दीर्घायुषी होशील असं म्हणून गणेशानं बल्लाळाला आलिंगन दिलं. बल्लाळानं गणेशाकडे त्याच ठिकाणी वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करायची प्रार्थना केली. तसे श्री गणेश तथास्तु म्हणाले आणि मी याच ठिकाणी बल्लाळ विनायक नावानं वास्तव्य करेन असा वर देऊन तिथल्याच एका शिळेत गजानन अंतर्धान पावले. हीच शिळा आज बल्लाळेश्वर नावानं प्रसिद्ध आहे. जी पाषाणाची मूर्ती घेऊन बल्लाळ पूजा अर्चा करायचा त्याला धुंडीराज असं म्हटलं जातं. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते पंचमीपर्यंत धुंडी विनायकाचा जन्मोत्सव इथे साजरा केला जातो. सगळ्यात आधी धुंडी विनायकाचं दर्शन घेण्याची इथे प्रथा आहे. इसवी सन 1760मध्ये श्रीमंत फडणीसांनी या मंदिराची स्थापना केली. या ठिकाणी पूर्वी एक लाकडाचं साधं मंदिर होतं. हे मंदिर पूर्वाभिमुख असून देवालयाच्या आत एक लहान आणि विस्तृत असे 2 गाभारे आहेत. मंदिराच्या सभोवताली सगळीकडे फरसबंदी असून भाविकांच्या स्वागतासाठी देवालयाच्या पश्चिमेला सुंदर अशी कमान तयार करण्यात आलेली आहे. तर अशा या बल्लाळेश्वराचे भक्त सुरेश बेलोसे. वयाच्या 10व्या वर्षीच सुरेशचे वडील गेले आणि सगळं कुटुंब पोरकं झालं. वडिलांशिवायच्या घरात 4 बहिणी आणि आईबरोबर राहणाऱ्या चिमुकल्या सुरेशचं सगळं भावविश्वच बदलून गेलं.
वडील वारल्याच्या नंतर आमच्यावरती जणू दुःखाचे डोंगरच कोसळले होते की 2 टायमाचं अन्न पण आम्हाला नशीब नव्हता. त्यानंतर टोटली जबाबदारी माझ्या आईवरती आली. म्हणजे तिने 4 मुली 1 मुलगा यांना सांभाळण्यासाठी भरपूर कष्ट केले, मेहनत मजदुरी केली, धुण्या भांडीची कामं केली. आपल्याला आता कुटुंबाला आधार द्यायचा आहे, घराला हातभार लावायचा आहे, हे त्या छोट्याशा सुरेशला नकळत जाणवलं आणि वयाच्या 10व्या वर्षी सुरेश बेलोसे मिळेल ते काम करू लागले. माझ्या आईने कष्ट करताना हे मला दुःख बघवलं नाही. शेवटी मला पण असं वाटलं की आपली पण काहीतरी जबाबदारी आहे. म्हणून आईला मी सांगितले की आत्ता जी काही जबाबदारी आहे ती मी स्वतः स्वीकारीन आणि आपल्या बहिणींचं सगळ्यांचं कुटुंब आपण एक आनंदाने जगू. नंतर मी एस टीवरती रस विकायला सुरुवात केली. चणे वाटाणे विकायचो. अशा परिस्थितीत हा काळ निघून गेला. बेलोसे परिवाराचा आधार तर गेला होता, पण त्यांची श्रद्धा होती ती पालीच्या बल्लाळेश्वरावर. आता तोच त्यांचा पालनहर्ता होता आणि त्यांच्या बऱ्या वाईटाची काळजी आता तो भगवंतच वाहणार होता. ज्या टायमाला सुरुवातीला स्टार्टिंग मी गणपतीच्या देवळामध्ये गेलो त्या टायमाला मला असं वाटलं की आता आपल्या मागे कोणी नाही. त्या टायमाला देवाला विनंती केली की बाबा रे, आता माझे माईबाप तुम्हीच आहोत, मार्ग देणारे तुम्हीच आहोत. बस तुमच्या आशीर्वादाने जे काही पाऊल उचलीन त्याला तुम्ही प्रत्येक ठिकाणी माझ्या मागे पाठीशी उभे राहावे, हीच मी देवाची मागणं मागेन. आणि अशातच सुरेश बेलोसेंच्या आईनं एक वेगळा पर्याय त्यांच्यासमोर ठेवला आणि छोटासा सुरेश कुटुंबापासून दुरावला. माझ्या आईला एवढे दुःख व्हायचे की ज्या मुलाला खेळण्या कुदण्याचे दिवस आहेत आणि तो मुलगा आज आपल्यासमोर कष्ट करतोय, तिला फार दुःख व्हायचा. रात्रंदिवस ती रडायची आपल्या मुलासाठी की आपल्या मुलाचा भविष्य काहीतरी उज्ज्वल व्हावा, ह्यासाठी ती तळमळत होती. म्हणून तिने एक प्रयत्न केला की आपल्या मुलाचं भविष्य असंच कचऱ्यामध्ये ना जावा. म्हणून तिने तिच्या भावाला सांगितला का माझ्या मुलाला तुम्ही गुजरातला घेऊन जा, त्याचं आयुष्य सुंदर आणि बनवा, त्याला शिक्षण पाणी द्या, माझं इकडे काय होईल ते मी बघीन. नवा प्रदेश, नवी माणसं, नवी आव्हानं. सुरेशच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळणार होती. घरापासून लांब असला तरी नवे अनुभव घ्यायला मिळणार म्हणून सुरेश आनंदात होता. पण प्रत्यक्षात काही वेगळंच घडणार होतं. ज्या टायमाला मी गुजरातला गेलो त्या टायमाला मला त्यांनी कारखान्यामध्ये त्यांनी कामाला लावला. त्या टायमाला त्यांची आर्ट लाईन होती साडी पेंटरची. त्या टायमाला मी ती आर्ट लाईन स्वीकार केली. मग त्या टायमाला मी 9वारी 6वारी साड्यांची डिझाईन बनवायचो. पण या सगळ्या दरम्यान सुरेशपासून काही गोष्टी दडवल्या जात होत्या. आपल्या माणसांवर कोणीही डोळे झाकून विश्वास ठेवतं, तसाच तो सुरेशनेही ठेवला होता. पण सगळ्यांचाच विश्वास खरा ठरत नाही. मी गुजरातला यासाठी गेलो की आपल्या घरची परिस्थिती सुधारावी म्हणून मी 4 पैसे कमवायसाठी गुजरातला गेलो. तिथे गेल्यानंतर मला भरपूर यश मिळाला. आपल्या
बहिणींची आईची सगळी हौस पुरी करावी म्हणून मी भरपूर कष्ट केले. आणि मी एवढे कष्ट केले, एवढे पैसे कमवले की मला त्याचा एवढा विसर पडला की मला कोणाचीच आठवण राहिली नाही. मी फक्त त्या पैशाच्या मागे येडाच झालो होतो. जवळजवळ 15-1 वर्ष अशीच गेली. सुरेश 25शीत आले आणि एके दिवशी अचानक त्यांना एक धक्कादायक बाब समजली. अशी एक गोष्ट जी ऐकून त्यांचा नात्यांवरचा, आपलेपणावरचा विश्वासच उडाला. ज्या व्यक्तीने मला गुजरातला नेला होता त्यानंतर त्या व्यक्तीने मला माझ्याबरोबर एवढी फसवणूक केली की मला कुठलाच मार्ग दिसेनासा झाला. जे काही 4 पैसे मी कमवत होतो त्याच्यामध्ये पण त्यांनी माझी फसवणूक केली आणि जेवढा मी कमवला ते पण त्यांनी लुटला आणि मला माझ्या घरचा सुद्धा मार्ग त्यांनी दाखवायला नकार दिला. एकीकडे सुरेशला ही सत्य परिस्थिती कळली तर तिकडे त्यांची आईही त्यांची भेट घ्यायचा प्रयत्न करत होती. पण ना त्यांच्याकडे गुजरातचा पत्ता होता ना कोणी ओळखीचं. ज्या व्यक्तीने मला नेला त्या व्यक्तीशी आई भरपूर वेळा संपर्क केला, तार व्यवहार पण केले, पण त्या व्यक्तीने तिला प्रत्येक गोष्टीला नकार दिलेला आहे की तुझा मुलगा माझ्याकडे नाही असं सांगून मोकळा झालेला आहे. त्या टायमाला आईनं विचारला एका महात्माना, बाबा माझा मुलगा 30 वर्ष झाली लापता झालेला आहे, भाऊ घेऊन गेला पण त्याचा काय पत्ता लागत नाही. म्हणून त्या महात्माने सांगितला का देवाजवळ असा एक अभिषेक घाल की तुझा मुलगा 15 दिवसांनी तुझ्या घरी येईल. तिने गणपतीसाठी नवस केले, हवन केले की आपला मुलगा आपल्याजवळ यावा. आणि मी तो प्रयत्न करत पुढची चालवाट केली. तिथनं मी गुजरात सोडून पालीचा मार्ग धरलेला होता. जसा एखादा वेडा कसा येतो आणि त्याच्याभोवती सगळे लोक जमा होतात वेड्याला बघण्यासारखी, अशी माझी अवस्था झालेली होती. कारण गुजरातवरनं ज्या टायमाला मी आलो त्या टायमाला अख्खी गाव मला बघायसाठी धावत होता. का तर कुणाला असं वाटतं का हा कुठला वेडा आलेला आहे, त्याला घर नाही दार नाही. मी आपला वेड्यासारखा सैरा फिरत होतो एक माऊलीला शोधण्यासाठी. पण त्या टायमाला मला कोणी साथ दिली नाही. का तर मला माझी भाषा पण येत नव्हती. ती भाषा मी विसरून गेलेलो होतो. मला शुद्ध मराठी येत नव्हता, प्युअर गुजराती भाषा मला येत होती. त्यामुळं मला कोण जबाबच देत नव्हता. मग शेवटी आमचे चुलत भाऊ होते, त्यांना मी असाच वेड्यासारखा विचारला का बाबा ही माऊली कुठे राहते. आणि नेमकंच तो माझा मावस भाऊ निघाला आणि त्यांनी मला माझ्या घरचा पत्ता दाखवला. त्या टायमाला माऊली एवढी खुश झाली की ती बघून तिला असं वाटलं की काय करू ना काय नाही. तीस वर्षांनी आपली माऊली आपल्याला भेटले, स्वतःचा अश्रू आपल्याला थांबत नव्हते. एवढा आनंद झालेला होता. इथे आल्याच्या नंतर आपला मुलगा पालीला आलेला आहे, तिला फार आनंद झाला. आणि तिने केलेले नवस जे होते देवाला, श्री बल्लाळेश्वराला, ते तिने मला घेऊन देव मंदिरामध्ये गेली आणि तिने तिचे नवस पूर्ण केले. सुरेश बेलोसेंच्या आयुष्याला आता एक वेगळंच वळण मिळणार होतं. इतके वर्ष घरापासून लांब राहायची सवय त्यांना झाली होती. त्याचाच उपयोग करून घ्यायचं त्यांनी ठरवलं आणि आपलं बस्तान हलवलं ते आणखी एका वेगळ्याच प्रदेशात. मी श्री गणपती रायाला सांगितलं का बाबा रे, आत्ता मी माऊलीपर्यंत पोचलेला आहे
आता ह्याच्या पुढची जी वाटचाल जी आहे ती नव्याने मला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर मी राजस्थानला निघालेला आहे. राजस्थानला मी यासाठी गेलो की माझी जी आर्ट लाईन होती ती मला दुसरीकडे कुठे भेटत नव्हती. त्यामुळं मी विचार केला का आता गुजरातला तर आपल्याला जायचं नाही, म्हणून मी राजस्थानची वाट धरली. राजस्थानला गेल्याच्या नंतर मला माझ्या व्यवसायामध्ये भरपूर यश भेटायला लागला. त्यानंतर मी भरपूर कमाई करायला लागलो. माऊलीला माझ्या मी पैसे व्यवहार पाठवत राहिलो. पुढची वाटचाल माझी चांगली राहिली आणि गणपती रायाला स्मरण करून 1 वर्षाचा काळ तसाच निघून गेलेला आहे. राजस्थानात सुरेशजींच्या कामाची घडी बसते ना बसते तोच त्यांना गावावरून एक निरोप आला आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तुझी तार अशी आली, बाबा रे तुझी आई फार सिरियस आहे आणि तू ज्या हालतमध्ये असतील त्या हालतमध्ये निघून ये. मी रातोरात राजस्थानवरनं पालीला आलो. पालीला निघून आल्याच्या नंतर मी बघितला तर माझी माऊली तर ठणठणीत होती. तिला विचारला, बाबा तू कशासाठी तार केलीस? तर तिने मला असा प्रश्न टाकला की तुझ्या लग्नाविषयी मला बोलायचं आहे, म्हणून मी तुला खोटं म्हणून बोलून घेतलेलं आहे. वास्तविक परिस्थिती अजून म्हणावी तितकी सुधारली नव्हती, पण आईच्या आणि बहिणीच्या आग्रहापुढे सुरेशजींचं काहीही चाललं नाही आणि अखेर ते लग्नाच्या बेडीत अडकलेच. सुरेशजींच्या घरात लवकरच नव्या पाहुण्याची चाहूल लागली. त्यामुळे ते त्याच्या भवितव्यासाठी आणखी जीव तोडून मेहनत घ्यायला लागले. पण येणारा काळ आपल्याबरोबर काय घेऊन येणार हे तेव्हा कोणालाच माहिती नसतं. माझ्या डिलिव्हरीनंतर माझ्या मुलाला 3 तास जीव नव्हता. त्याला 3 तास जीव नव्हता अशी हकीकत मला ज्या टायमाला राजस्थानला कळली त्या टायमाला मी काही लगेच निघू शकत नव्हतो. तरी पण मी गणपतीरायाला बल्लाळेश्वराला विनंती केली की बाबा रे, जे काही असेल ते माझा मुलगा तुझ्या आशीर्वादाने सुखरूप व्यवस्थित पार पडू दे. मी पालीला आल्यानंतर 5 नारळाचं तोरण बांधीन, माझ्या मुलाला सुखरूप व्यवस्थित सुखाचा ठेव. सुरेश बेलोसेने बल्लाळेश्वरापुढे हात पसरले, बाळाच्या जीवासाठी प्रार्थना केली आणि अखेर त्या विघ्नहर्त्यानं सुरेशजींची प्रार्थना ऐकली. काही तासांनी मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आणि सर्वांना आनंद झाला. त्या टायमाला सर्व खुश झाले की नाही, खरोखर गणपतीराया साक्षात आहेत. दन्ते प्रचोदयात् ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्. 3 महिन्यानंतर सुरेशजींनी आपल्या बाळाला पाहिलं, पण आता आपल्या बाळाला आणि घरच्यांना सोडून जायचं नाही असा त्यांनी निश्चय केला आणि आपला राजस्थानमधला व्यवसाय आवरता घेतला. त्यानंतर मी पालीलाच मुक्काम माझा झालेला आहे. पालीला स्थायिक व्हायचा निर्णय सुरेश बेलोसेंनी घेतला खरा, पण आता त्यांच्यासमोर प्रश्न होता तो कामधंद्याचा. इतके वर्ष केलेल्या साडी डिझायनिंगचा त्यांना पालीसारख्या गावात काहीच उपयोग नव्हता. पालीमध्ये मला कोण सर्व्हिस देत नव्हता. त्या टायमाला पहिल्या स्टार्टिंगला मी मग मुलाचं पोट भरण्यासाठी मला हमाली करायला लागली. हमाली केली. त्यानंतर मी आस्ते एक नवीन वाटचाल धरली आणि गवंडी काम शिकलो. गणपतीच्या आशीर्वादाने माझा काम व्यवस्थित चालत होता आणि गणपतीला विनंती केली, बाबा रे,
तुझ्या आशीर्वादाने आज जे काय आहे ते सगळी कृपादृष्टी तुमची आहे अशीच माझ्यावरती राहू द्या आणि माझा संसार सुखाने चालू द्या. बस एवढीच परमेश्वराकडे मी विनंती केली. आजवर आयुष्यात अनेक चढ उतार त्यांनी पाहिलेत, पण या सगळ्यात त्यांना मदत होते ती बल्लाळेश्वराची असं ते मानतात.